तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्याची मागणी आता जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे। त्या संदर्भात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र सुद्धा दिलेलं आहे। बनावट दस्तावेज देऊन सदनिका लाटल्याच्या प्रकरणात कोकाटेंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली होती। त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची आता मागणी जोर धरू लागलेली आहे आणि आता थेट जितेंद्र आव्हाड यांनी एक पत्रच नार्वेकरांकडे दिलंय। आता मी परत राहुल नार्वेकरांना एक पत्र देतोय, त्याच्यात निकालपत्र जोडून देतोय। नाही कसं आहे की महाराष्ट्राच्या अध्यक्षांना निकालपत्र मिळायला थोडासा उशीर होतो। त्याचं कारण समजत नाही मला। ते स्वतः वकील आहेत आणि त्यांचा वकिलाचा अभ्यासही दांडगा आहे। त्यांनी योग्य ती कारवाई करायला हवी। आम्ही त्यांना काही सांगायला नको। खरं तर तुम्ही राहुल गांधींना घरी पाठवलं, तुम्ही सुनील केदारला घरी पाठवलं, अनेक असे तुम्ही कारवाया केल्या आणि इथे मात्र आम्हाला निकालपत्रच मिळालं नाही। माझ्याकडे निकालपत्र आहे, मी आता त्यांना ते निकालपत्र नेऊन देणार।